The speaker for this session, Shri Arvind Arwad sir. He belongs to a family of lawyers. He's completed his BSL LLB degree from the Pune University and he's accomplished his LLM with successful rank from the Cardiff University, United Kingdom. He's been an author of several law books and has written numerous articles pertaining to socio-legal issues. Advocate Arvind Arwad sir has been engaged in teaching law subjects and has delivered lectures in law colleges throughout India. He's been practicing before the Honorable Supreme Court of India since the past many years and has successfully represented the state government of Maharashtra in various cases. I request Shri Arvind Arwad sir to share his thoughts on today's topic. The intelligent collegium present on the dais, Honorable Justice Jamadar sir, Honorable Justice Karnik sir, Honorable Justice Vinay Joshi sir, District Judge Auti sir, the President of Bar Council Maharashtra and Goa Milind Thobde sir, and Member of Bar Council of India Jai Bhai sir, and all the respected dignitaries present on the dais and all the advocate and the respected members present of the dais. Friends, I have been called to deliver lectures at Solapur so many times that there is a misconception amongst my colleagues at Delhi that whether I belong to Solapur Bar. And I am happy with that misconception because the amount of warmth and affection I get here in Solapur is the same which I get in my home bar, that is Pune Bar. भाषण मला इंग्लिशमध्ये करायचं होतं. आय वॉन्टेड टू गिव्ह माय स्पीच इन इंग्लिश बट इट वॉज सजेशन फ्रॉम द ऑडियन्स दॅट आय शुड स्पीक इन मराठी. आणि म्हटलंही जातं की इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ ट्युशन, मराठी इज लँग्वेज ऑफ इंट्युशन. ज्ञानेश्वर सुद्धा फार छान सांगतात की माझ्या मराठीचे बोलू कौतुके, की अमृताचेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसाळ मिळवी. आता मराठीत बोलायचं तर मग पहिलं वाक्य काय बोलावं, तर मग थोबडे साहेबांबद्दलच बोललं पाहिजे. कारण हा आजचा कार्यक्रम इतका छान आणि देखना दिमागदार, त्यांचे सगळेच कार्यक्रम मी पाहिले, साक्षीदार आहे, सगळे पाहिलेले आहेत. जर का कार्यक्रम घेणं ही एक कला आहे तर मिलिंद थोबडे सर तुम्ही ह्या कलेमधले महारथी आहात, मास्टर आहात, हे मान्य करावं लागेल. मागच्या कार्यक्रमापेक्षा पुढचा कार्यक्रम अधिकाधिक दैदिप्यमान नेत्रदीपक होत जातो आणि लोकांच्या मनामध्ये भावतो. हे थोबडे साहेबांच्या कार्यक्रमांचं वैशिष्ट्य आहे. आता मुख्य मुद्द्याकडे वळूयात. मित्रांनो, जसं मगाशी चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं, ललित साहेबांनी, फली नरिमन साहेबांचा त्यांनी उल्लेख केला. फली नरिमन हे सुप्रीम कोर्टातले अत्यंत विद्वान वकील आहेत, डेझिग्नेटेड सिनियर ॲडव्होकेट आहेत. ते खऱ्या अर्थानं सुप्रीम कोर्ट जजचे वडील आहेत, कारण त्यांचे चिरंजीव रोहिंटन नरिमन हे सुप्रीम कोर्ट जज म्हणून रिटायर झालेत. तरी पण फली नरिमन हे श्रेष्ठ वकील सुप्रीम कोर्टात अजून वकिली करतात. त्यांचं एक खूप छान पुस्तक मी विमानातनं येत असताना मागच्या वेळी एअरपोर्टवरती घेतलं, वाचण्यासारखं पुस्तक आहे की गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. हे फली नरिमन साहेबांचं पुस्तक आहे, गॉड सेव्ह द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. ते इंग्लंड, त्या अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचं वर्णन फली नरिमन साहेब असं करतात त्या पुस्तकामध्ये की अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाला मार्बल कॅसल असं म्हटलं जातं आणि तिथं एकाच कोर्ट हॉलमध्ये, एकाच खंडपीठा, एकाच व्यासपीठावरती 9 न्यायमूर्ती रोजच्या रोज 10 वाजता स्थानापन्न होत असतात, बसतात. एकच डिव्हिजन तिथं बसतं त्या सगळ्या 9 न्यायमूर्तींचं. आणि जेव्हा ते बसतात तेव्हा तिथला जो दरबान, जो घोषणा आरोळी देणारा माणूस असतो, कोर्टाचा जो पट्टेवाला असतो, तो ही घोषणा करतो की गॉड save the United States of America and save this honorable Supreme Court of United States of America. आमच्या राष्ट्रपतीचं रक्षण कर असं ते म्हणत नाहीत, आमच्या सुप्रीम कोर्टाचं रक्षण कर अशी तिथं आरोळी दिली जाते. त्या सुज्ञ नागरिकांना माहिती आहे की लोकशाही जर टिकवायची असेल तर सुप्रीम कोर्ट पर्यायाने न्यायव्यवस्था टिकली पाहिजे. त्या घोषणेमागची ती मित्रांनो दडलेलं रहस्य आहे. आपल्याकडे आपण असं म्हणतो की सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, बरोबर.
तर हे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे अधिक चांगल्या पद्धतीने समजून सांगायचं असेल तर मला मैथिली शरण गुप्त हे उत्तरेतले, मला वकिलीच्या बरोबरीने असं कविता वाचण्याचा पण आवड असल्यामुळे तसेही मी दाखले आजच्या भाषणात देईल. मैथिली शरण गुप्त उत्तरेमधले प्रसिद्ध एक जे कवी आहेत ते फार चांगली कविता, त्याच्यामधलं सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हे कसं हे मी तुम्हाला समजून सांगतो. आमच्याकडे दीपक मिश्रा नावाचे भारताचे चीफ जस्टिस होते आणि याकूब मेननच्या केसमध्ये दीपक मिश्रा साहेब हे रात्रभर सुप्रीम कोर्टामध्ये जागे होते आणि पहाटे 4-5 वाजेपर्यंत सुप्रीम कोर्ट उघडं होतं आणि हिअरिंग चालू होती. जसं मैथिली शरण गुप्ता सांगतात की वनवासाच्या काळामध्ये राम, लक्ष्मण आणि सीता हे तिघही वनवासामध्ये असतात. राम आणि सीता जेव्हा त्या झोपडीमध्ये विश्राम करत असतात तेव्हा लक्ष्मण हा धनुष्यावरती बाण ताणून रात्रभर त्यांचं संरक्षण करत असतो, जसं सुप्रीम कोर्ट राज्यघटनेचं संरक्षण करतं तसं. ती कविता अशी आहे की जाग रहा है कौन धनुर्धर जबकि भुवन वन सोता है, भोगी कुसुमा युद्ध योगी सा बना दृष्टिगत होता है, इस कुटिया में कौन सा धन है. राज्यघटनेत असं काय धन आहे. इस कुटिया में कौन सा धन है जिसकी रक्षा में इसका तन है, मन है, जीवन है. मृत्यू, कवी उत्तर असं देतो की सुप्रीम कोर्ट एवढी जीवाची बाजी लावून का रक्षण करते. तर उत्तर असं आहे, तो कवीच उत्तर देतो, मृत्यु लोक मालिन्य मेटने स्वामी संग जो आई है, तीनों लोक की लक्ष्मी ने आज ये कुटिया अपनाई है. विजन वेश है, विजन शेष है, निशाचरी माया ठहरी, अरे वीर वंश की लाज यही है, फिर वीर क्यों ना हो पहरी. म्हणजे अधपतनात गेलेल्या वंचितांना, दुर्बळ घटकांना सबळ करणारा असा राज्यघटनेसारखा नीतिमान ग्रंथ, त्याच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा अशा रक्षकावरती हवी की जो स्वतः नीतिमान आहे. नीतिमत्तेचे हे सगळे निकष सुप्रीम कोर्टामध्ये, ज्युडिशरीमध्ये सापडतात. म्हणून सुप्रीम कोर्ट इज द गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आज मित्रांनो वेळ कमी असल्यामुळे मुख्य मुद्द्याकडे वळतो. डेव्हलपमेंट ऑफ यंग बार आणि बेंच असा मुद्दा आहे. एका मासिकामध्ये, एक जर्नलमध्ये मी असं वाचत होतो की जर 100 वकील असतील आणि 100 केसेस असतील, उपलब्ध केसेस, तर वर्गवारी अशी होते की 30% वकिलांच्याकडे, नीट ऐका, ह्याला आपण क्रीमी लेअर असं म्हणूयात, 30% वकिलांच्याकडे 70% काम आहे आणि 70% इतक्या मोठ्या वकील वर्गाकडे फक्त 30% काम आहे. म्हणजे वकिलीमध्ये ही सत्य असणारी, जे आपण तुम्ही कोणत्याही बारमध्ये गेलात तर ठराविक वकिलांची वकिली चांगली चाललेली असते असं आपल्याला दिसतं, त्याला आपण क्रीमी लेअर म्हणूयात. हे 30% वकिलांची वकिली चांगली चालते. तुम्हाला जर त्या 30% मध्ये यायचं असेल तर काय करायला हवं हे आता आपण ह्या पुढच्या 15 मिनिटात फक्त चर्चा करूयात. त्याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिला कोणता उपाय असेल तर ते म्हणजे वाचन, म्हणजे रीडिंग. मी माझ्यावरनं तुम्हाला सांगतो, मला कर्णिक साहेब आधी बोलता येत नसे, मी बोलताना अडखळायचो. तर मग आमच्या घरामध्ये 20-25 वकील, माझे वडील सुद्धा सुधाकर आवड सर वकील. तर मी वडिलांना प्रश्न विचारायचो की तुमची इच्छा आहे की मी वकील व्हावं, पण मला बोलता येत नाही, इथंच बोलता येत नाही, पक्षकारांसमोर बोलता येणार नाही, न्यायालयात बोलता येणार नाही, वकिली चालेल कशी. तर माझ्या म्हणजे वडिलांनी किंवा गुरुंनी कसं समजून सांगायचं असतं कलेने, तर त्यांनी ते पामेस्ट्रीचं, हस्तरेषेचं पुस्तक वाचत होते. मला म्हणले बघू तुझा हात, तुझ्या हातातली भविष्यरेषा बघून सांगतो वकिलीत चालेल का नाही. ज्ञानेश्वर सांगतात की औषधे द्यावे परी ते अतिरुच्च भावे मधुर. कडू औषध सुद्धा शर्कर गुंठित करून द्यायचं असतं. कान टोचताना मुलाला ते नख लागता कामा नये. तर माझे गुरु मला म्हटले तुझा हात बघू, हस्तरेषेवरनं सांगतो तुझी वकिली कशी चालेल. आणि त्यांनी मला सांगितलं, अरे म्हणले तुझ्या पत्रिकेमध्ये, कुंडलीमध्ये पितृदोष आहे. पितृदोष म्हणजे तुझे वाड वडील तुझ्यावरती नाराज आहेत. म्हणलं आता मी तर 19-20 वर्षाचा असं काय केलं की माझे पंजोबा, खापर पंजोबा माझ्यावरती नाराज आहेत. तर त्यांनी मला समजून सांगितलं, अरे काळा कोट घातलेला वकील हा फक्त आपल्या कुटुंबाचा वारसदार नसतो, हा वकिलीच्या एका उज्ज्वल परंपरेचा वारसदार आहे. आणि हा तोच काळा कोट आहे जो कधी काळी महात्मा गांधींनी घातला होता. हा तोच काळा कोट आहे जो पंडित जवाहरलाल नेहरूंनी घातला होता. हा तोच काळा कोट आहे जो सावरकरांनी, लोकमान्य टिळकांनी घातला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घातला होता, MC छगलांनी अलीकडच्या काळात पालखीवालांनी घातला होता. त्याचा तू, ह्या सगळ्या उज्ज्वल मंडळींचा तू वारसदार आहेस. आणि हे तुझे पूर्वज तुझ्यावरती नाराज आहेत कारण यांची पुस्तकं तू कधी वाचली नाहीस.
आपले पूर्वज असे पूजा अर्चा करून तुमच्यावर प्रसन्न होत नसतात, तर त्यांच्या विचारांचं चिंतन मनन स्तवन केल्याने ते प्रसन्न होतात. आणि मग मी MC छगलांचं रोजेस इन डिसेंबर असेल, महात्मा गांधींचं अॅन ऑटोबायोग्राफी ऑफ ट्रूथ एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ असेल, नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया, ही पुस्तकं आरशासमोर उभं राहून मोठ्याने वाचण्याचा सायास केला. 3 फायदे ह्याचे मला झाले. एक तर शब्द सामर्थ्य वाढतं, बोलण्याचा दोष, दुसरा फायदा बोलण्याचा दोष निघून जातो, आणि तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्यांची पुस्तकं वाचल्यामुळे अरे ह्या लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये किती कष्ट, किती सायास भोगावे लागले, त्या मनाने आपण किती सुस्थिती सुखवस्तू आहोत याचा अनुभव यायला लागला, आणि त्याच्यामुळे अजून जोमाने काम करण्याची इच्छा वाढली. म्हणून नवीन वकिलांसाठी सगळ्यात पहिलं तुमच्या कुंडलीतला पितृदोष घालवा आणि ह्या पुस्तकांचं वाचन लवकरात लवकर करा. दुसरं वकिलीमधले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ड्राफ्टिंग. वकिलाला ड्राफ्टिंग ही एक कला आहे. चांगला वकील ह्याला आपली केस कोर्टासमोर मांडताना मांडण्याची पद्धती म्हणजे ड्राफ्ट, आणि ड्राफ्ट ही वकिलीचा एक फार मोठा आर्ट आहे. वकिलाने बोलताना आणि लिहिताना विचारपूर्वक वागायचं असतं. ते कसं मी तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. 15 वर्ष मला सुप्रीम कोर्टात झाली. नवीन जेव्हा वकिली केली तेव्हा फार काम नसायचं. कॅन्टीनमध्ये बसण्यापेक्षा कोर्टात बसावं असा माझ्या गुरूंचा सल्ला असायचा, आणि त्यामुळे मी कोर्टामध्ये बसलेलो असायचो. तर कोर्टामध्ये जस्टिस अगरवाल आणि जस्टिस सिंघवी, मला अजूनही तो दिवस आठवतो, 2008ची ही गोष्ट आहे. त्या कोर्टामध्ये मी असाच मागच्या बेंचवरती बाकडावरती बसलो होतो, आणि एक तरुण मुलगा त्याची केस आर्ग्यू करण्यासाठी सकाळी 10:30 वाजता पहिलंच मॅटर कॉल ओपन झालं, आणि जस्टिस सिंघवींनी त्याला उभं राहायला अडवलं की तुम्ही थांबा, ते पान नंबर 2 सिनॉप्सिस काढा आणि त्याच्यातली पहिल्या ज्या 2-4 ओळी लिहिलेल्या आहेत त्या वाचायला घ्या. तर त्या वकिलाने ते ड्राफ्टिंगमध्ये काय चूक केली होती मी तुम्हाला सांगतो. त्या वकिलांनी त्याच्यामध्ये असं टाकलं होतं की हायकोर्ट, त्याचे शब्द मला अजून आठवतात, की हायकोर्ट बाय ग्रांटिंग बेल टू द अक्युज्ड इज इन फॅक्ट प्रमोटिंग और ॲडव्हर्टायझिंग करप्शन इन द स्टेट. म्हणजे कॅन्सलेशन ऑफ बेलसाठी हा सुप्रीम कोर्टात आला होता. हायकोर्टाने जामीन मंजूर केलं होतं. हायकोर्टाने जामीन मंजूर केलेलं आहे रंगेहात पकडलेल्या एका आरोपीचं पैसे खाताना, म्हणजे हायकोर्ट करप्शनला वाव देते, जाहिरात करते, हे त्यांनी ड्राफ्टिंगमध्ये वाक्य टाकलं होतं. कोर्टाने त्याला तिथेच थांबवलं आणि त्याच्यावरती कंटेम्पचं प्रोसिडिंग का करू नये असं त्याला विचारणा केली. तरुण वकील होता, गयावया करायला लागला, आणि त्याचा डिफेन्स काय होता की मी तर ड्राफ्ट व्यवस्थित बनवला होता, पक्षकारांनी जो ईमेल पाठवला मी न वाचता तो फाईल करून टाकला. तर मित्रांनो, प्रोफेशनल एथिक्सचं एक बेसिक जी गोष्ट आहे की लॉयर्स आर नॉट एजंट्स ऑर माउथपीस ऑफ द क्लायंट, दे आर ऑफिसर्स ऑफ द कोर्ट अँड दे आर प्रायमरी ड्युटी बाउंड टू एक्सरसाइज देअर डिस्क्रिशन. पक्षकाराचे आपण हातातलं बाहुलं नाही, ते जे म्हणतील ते लिहावं असं बंधन नसतं. कोर्टामध्ये जे प्रस्तुत आहे ते आपण लिहायचं असतं. ड्राफ्टिंगमध्ये तुम्हाला मी सांगतो, ट्रायल कोर्टामध्ये झालेली एखादी चूक त्या पक्षकाराला सुप्रीम कोर्टापर्यंत भोवते. म्हणून ड्राफ्ट बनवताना लिहिताना वकिलांनी अत्यंत विचारपूर्वक तो लिहायला हवा. ज्ञानेश्वरे रचिला पाया तुका झालासे कळस. या भागवत धर्माचा मजबूत पाया ज्ञानेश्वर रचू शकले, म्हणूनच तो तुकाराम त्याचा कळस होऊ शकले. तसं खालचा ड्राफ्ट जर का ट्रायल कोर्टाचा मजबूत नसेल तर कळस म्हणजे सुप्रीम कोर्टात पक्षकाराची केस टिकणं अवघड असतं. मला तुम्हाला मित्रांनो हे सांगायचं होतं. तिसरा मुद्दा वकिलीमध्ये महत्त्वाचं काय तर आर्ग्युमेंट. वकिलाचं सगळ्यात महत्त्वाचा कोणता अलंकार असेल तर ते म्हणजे त्याला व्यवस्थित नीटनेटकं व्यवस्थित बोलता येईल. आविर्भावाने नाट्यपूर्ण हातवारे करून विनाकारांचं अति अलंकारिक भाषा ही वकिलाच्याकडनं कोर्टात अपेक्षित नाही. नीटनेटकं मुद्देसूद आणि आपल्या विषयाला धरून तरी किमान वकिलाला बोलता आलं पाहिजे. सुप्रीम कोर्टामध्ये कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय आम्हाला सांगायचा असतो. आणि आर्ग्युमेंटवरनं एक गोष्ट आत्ता मला इथं आठवती की आमच्याकडे जे डेझिग्नेटेड सिनियर काउन्सिल सुप्रीम कोर्टामध्ये असतात ते म्हणजे अत्यंत ऋषितुल्य व्यक्तिमत्व असतात. उदय ललित सर सुद्धा जज होण्याच्या आधी एमिनंट डेझिग्नेटेड सिनियर काउन्सिल त्या गणनेमध्ये मोजले जात होते. यांची एक खासियत अशी असते की सुप्रीम कोर्टातले डेझिग्नेटेड सिनियर काउन्सिल तुम्ही यांचं आर्ग्युमेंट जर कधी ऐकलं तर कानाला सारखं ते श्रवणीय वाटतं, ऐकत राहावं असं वाटतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी खासियत आहे, ह्या सुप्रीम कोर्टातल्या ज्या वकिलांचे मी आर्ग्युमेंट ऐकतो की
कोर्ट आपल्या बाजूनी आहे असं प्रथम दर्शनी जरी वाटलं तरी ते हर्षभरीत एक्साइट होत नाहीत, आणि कोर्ट आपल्या विरुद्ध जरी आहेत तरी ते गर्भगळीत किंवा त्यांचं अवसान जात नाही. गर्भगळीत किंवा हर्षभरीत या दोन्ही अवस्था मित्रांनो अशा आहेत की त्या तुमचा विचारांचा प्रवाह खंडित करतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये जी स्थितप्रज्ञ अवस्था कृष्ण अर्जुनाला सांगतो ती ह्या सिनियर काउन्सिलच्याकडं आहे, आणि म्हणून त्यांचं आर्ग्युमेंट हे उल्लेखनीय होतं, ऐकण्यासारखं होतं, आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा ते व्यवस्थित असिस्ट करू शकतात. वकिलीमध्ये मित्रांनो आर्ग्युमेंटमध्ये समय सूचकता किंवा हजरजबाबीपणा असणं फार गरजेचं आहे. कोर्टामध्ये बोलून झाल्यावरती ऑफिसमध्ये येऊन बसल्यावरती अरे मी हा मुद्दा बोलायला हवा होता असं वाटून मग काही उपयोग नसतो, कारण ती वेळ निघून गेलेली असते. तिथल्या तिथे तुम्हाला ती प्रस्तुत गोष्ट सुचली पाहिजे. ह्याच्यासाठीचं उत्तम उदाहरण म्हणजे सर विन्स्टन चर्चिल. इंग्लंडचे पंतप्रधान असणारे सर विन्स्टन चर्चिल, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल होते. ते स्वतः बॅरिस्टर होते, नेहरूंचे मित्र होते आणि नेहरूंचे वर्गमित्र, म्हणजे दोघंही समवयस्क होते. तर चर्चिल यांच्याबद्दलच्या अनेक कहाण्या तुम्हाला आचार्य अत्रेंच्या पुस्तकामध्ये सापडतात. तर चर्चिलच्या बद्दल इतका हजरजबाबी होता तो कर्णिक साहेब की असं सांगतात की इंग्लंडमध्ये आणीबाणीची परिस्थिती होती वर्ल्ड वॉरच्या काळात, आणि एक माणूस पेपरमध्ये म्हटला की आवर प्राईम मिनिस्टर इज फुल, आमचे पंतप्रधान मूर्ख आहेत. इंग्लंडमधला एक माणूस असं म्हटला. त्याला त्यांनी तुरुंगामध्ये टाकून दिलं आणि त्या तुरुंगामध्ये त्याला कैद केला. या कारणास्तव त्या दुसऱ्या दिवशी पार्लमेंटमध्ये फार मोठा गदारोळ उठला. विरोधी पक्षांनी फार मोठा तिथं उद्वेग केला की बघा म्हटले आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही, पंतप्रधानाला फक्त मूर्ख असा शब्द वापरल्यामुळे त्या माणसालाची सगळी लिबर्टी आणि त्याची सगळे जे काही मूलभूत अधिकार ते सगळे तुम्ही धाब्यावर टाकले, त्याला तुरुंगात टाकलं. चर्चिलने दिलेलं एकाच वाक्यातलं उत्तर फार मार्मिक होतं. चर्चिल त्यांना असं म्हटले की तो माणूस पंतप्रधानाला मूर्ख म्हटल्यामुळे त्याला तुरुंगात टाकलेलं नाही, पण आणीबाणीच्या आणि अशा युद्ध समय असणारं देशाचं फार मोठं गुपित जगासमोर त्याने उघडकीस केलं म्हणून त्याला अटक केली. एक महिला खासदार इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये तावातावाने अशी बोलत होती. चर्चिलचा डोळा लागला होता, त्याला झोप लागली होती. तर ती बाई म्हटली महिला खासदार की बघा म्हटली आपल्या देशाचं भवितव्य इतक्या महत्त्वाच्या मुद्द्यावरती मी चर्चा करते आणि चर्चिल आपले पंतप्रधान निश्चिंतपणे झोप काढतायत. चर्चिलने हळूच डोळा उघडला. तो म्हटला बाई अहो मी झोपलेलो नाही, पण इतकं रद्दाळ भाषण ऐकण्यापेक्षा झोप का नाही आली असं मला खरंच वाटायला लागलं. तर ती बाई रागवली. ती म्हटली असा जर का माझा नवरा असता तर मी त्याला विषाचा प्याला दिला असता, विष दिलं असतं. तो म्हणला तुमच्यासारखी बायको असती तर तो प्याला मी आनंदाने पिला असता. म्हणजे वकिलाकडे अचरटपणा असू नये, पण कमीत कमी समयसूचकता असायला हवी आणि वकिलाला आर्ग्युमेंटच्या वेळीच त्या गोष्टी सुचल्या पाहिजेत. त्यामुळे मित्रांनो आपल्याकडे विट किंवा हजरजबाबीपणा असावा. मगाशी आपल्या कार्यक्रमामध्ये इंटरप्रिटेशन, वकिलाकडे इंटरप्रिटेटिव्ह व्हॅल्यू तशा प्रकारची मानसिकता असणं गरजेचं आहे. माझा पुढचा मुद्दा म्हणजे इंटरप्रिटेशन. मित्रांनो कायदा जो आपण न्यायालयात कायदा पाहतो, पुस्तकात वाचतो, तो बहुआयामी असतो. 2+2 4 असा कायदा कधीही नसतो. कधी 2+2 22 पण होतात. कारण मला एक सोपं समजावं असं सांगायचं तर तोच आरोपी असतो, तोच गुन्हा असतो. खालचं सेशन्स कोर्ट जामीन फेटाळतं, हायकोर्ट जामीन फेटाळतं, आणि मग आमच्यासारखे सुप्रीम कोर्टातले वकील जामीन कसे काय बरं मिळवून देतात? आरोपी तोच आहे, गुन्हा तोच आहे. बदललं काय? तर बदललं इंटरप्रिटेशन. जसं या बाटलीमध्ये पाणी निम्म भरलंय का निम्म रिकामं आहे हा दृष्टीचा भेद, तो इंटरप्रिटेशन. ते वकिलाच्याकडनं कायद्याची पण अपेक्षा आहे आणि ज्युरिस्प्रुडन्सची पण अपेक्षा आहे. वकिलाची इंटरप्रिटेटिव्ह व्हॅल्यू ही अत्यंत तल्लख आणि धारदार असायला हवी. आणि इंटरप्रिटेशन कसं हवं त्याच्यातली एक फार महत्त्वाची 2च मिनिटात तुम्हाला मी केस सांगतो. ती म्हणजे इंदिरा नेहरू गांधी वर्सेस राजनारायण. ज्या केसमुळे भारतामध्ये आणीबाणी आलेली होती ती इंदिरा गांधींची केस, त्या अलाहाबाद हायकोर्टाने लोकसभेमध्ये निवडून आलेल्या इंदिरा गांधींची खासदारकी रद्द केली. पर्यायाने त्यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायचा होता. त्या सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधी जिंकल्या. का जिंकल्या माहिती का? एकाच शब्दाच्या इंटरप्रिटेशनमुळे, तो म्हणजे कॅन्डिडेट. इलेक्शनमध्ये
रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टमध्ये जो उमेदवार, इलेक्शनचा उमेदवार किंवा कॅन्डिडेट ह्या शब्दाला कशा प्रकारे इंटरप्रिट करायचं हे त्या सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या वकिलांनी जजला समजून किंवा आर्ग्युमेंट करून पटवून दिलं. त्या वकिलांचं म्हणणं असं होतं की आमच्या पक्षकारावरती असणारे जे सगळे आरोप आहेत की त्यांनी जो काही इलेक्शनमध्ये गैरव्यवहार केलाय हा इलेक्शनचा फॉर्म भरण्याच्या आधी केलेला आहे आणि कायद्याला अभिप्रेत असणारा जो कॅन्डिडेट शब्द आहे, इलेक्शनचा उमेदवार हा शब्द आहे, हा फॉर्मवरती सही केल्यानंतर सुरू होतो. सही केल्यानंतर आमच्या पक्षकारांनी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. एका शब्दाच्या अर्थावरती राष्ट्राचं सगळ्यात मोठं लोकशाहीच्या पदाची सुद्धा भवितव्य अवलंबून होतं. मला तुम्हाला मित्रांनो हे सांगायचं. मित्रांनो, शब्दांमधला खेळ कसा असतो, वकिलाची बुद्धी तल्लख कशी पाहिजे. 2 इंग्लिशमधले शब्द कंप्लीट आणि फिनिश, एक कंप्लीट आणि दुसरा फिनिश, समानार्थी शब्द आहेत. पण हुशार वकील त्याच्यातला फरक असा काढतो की वेन यू मॅरी अ राईट पर्सन युअर लाईफ इज कम्प्लीट. योग्य माणसाशी लग्न केलं की तुमचं जीवन पूर्ण होऊन जातं. इफ यू मॅरी अ रॉंग पर्सन, चुकीच्या माणसाशी लग्न केलं, युअर लाईफ इज फिनिश्ड, संपून जातं. आणि पुढचं म्हणजे वकिलांनी शील आणि आशील दोन्ही जपायचे असतात. इफ द राईट पर्सन कॅचेस यू रेड हँडेड विथ द रॉंग पर्सन युअर लाईफ इज कम्प्लिटली फिनिश्ड. योग्य माणसाने तुम्हाला अयोग्य माणसाबरोबर रंगे हात जर पकडलं तर तुम्ही निश्चित राहा, जीवन पूर्णपणे संपुष्टात येतं. ही ह्या 2 शब्दांमधली ख्याती आहे. मित्रांनो, इंटरप्रिटेशनवरती माझं वाचन तसं चांगलं असल्यामुळे मी अध्यात्मावरती पण कर्णिक साहेब, जोशी साहेब बोलत असतो. एक पुस्तक जे मी वाचलं एका साहित्यिक लेखकाचं, तर माझ्या लायब्ररीमधले सगळे पुस्तकं एकीकडं आणि ते एक पुस्तक जे इंटरप्रिटेशनवरचं ते एकीकडं. आता वकील किंवा शिक्षकाच्या मुलाची श्रीमंती म्हणजे लायब्ररी. माझ्याकडे बऱ्यापैकी मोठी लायब्ररी दिल्लीला पण आहे आणि पुण्यात पण आहे. पण त्या पुस्तकाच्या तोडीचं पुस्तक मला आत्तापर्यंत सापडलं नाही. 16 वर्षाचा लेखक आहे, नाव आहे ज्ञानेश्वर आणि पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरी. अहो, ज्ञानेश्वरी पुस्तकामध्ये ह्या 16 वर्षाच्या मुलाने इतकं वैविध्यपूर्ण जीवनातल्या सगळ्या अंगांचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर गुरु म्हणजे शिक्षक, ज्ञानेश्वर म्हणजे अनेक उदाहरणं आहेत ज्ञानेश्वरीबद्दल. मी 2-2, 3-3 तास ज्ञानेश्वरीवरती पण बोलतो. तर गुरु ह्या शब्दाबद्दल एक उदाहरण सांगतो की ज्ञानेश्वरांची इंटरप्रिटेटिव्ह व्हॅल्यू किती तल्लख होती. गुरु शब्दाबद्दल ज्ञानेश्वर सांगतात की गुरु म्हणजे अक्षरे 2, परी तो अमृताचा समुद्र जाण, तया माझी बुडता क्षण एक, कवी होय पर्यायचा, का चिंतामणी झाली या हाती, विजय वृत्ती सदा मनोरथी, लोहाचं कनक होय ते सामर्थ्य परिसीचं आहे, की मृतही जीवित लाहे अमृत सिद्धी. माझे गुरु कसे आहेत तर अमृताच्या सागरासारखे आहेत, चिंतामणी रत्नासारखे आहेत, कल्पना पूर्ण करणाऱ्या कल्पतरूसारखे आहेत, कामधेनू गायीसारखे आहेत, लोखंडाला सोनं करणाऱ्या परिसासारखे आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या लेखणीला जो बहर येतो ना त्या हाताला, तो हात धरणारा हात मला आत्तापर्यंत कुठेही सापडलेला नाही. मित्रांनो, ज्ञानेश्वर का मोठे होते मी थोडक्यातच संपवते, मी काही विनाकारण वाढवत नाही. एक 16 वर्षाचा कौमार्य वयातला मुलगा एक उदाहरण देतोय, जे तुम्हाला पुढचं वाक्य मी सांगतो, तो उदाहरण देतोय संसारिक जीवनातलं. ते असं म्हणतात की जे लळयांचे लळे सरती, मनोरथांची मनोरे पुरती, की माहेरे श्रीमंते होती तुम्हा आईसे. वैवाहिक स्त्रियांना माझं उदाहरण पटेल. ज्ञानेश्वर सांगतात की लग्न झालेली मुलगी किंवा महिला सासरी कितीही श्रीमंत असली आणि माहेर कितीही गरीब असलं, श्रीमंत सासरहून जेव्हा ती गरीब माहेरी येते ना, ते माहेर श्रीमंत झाल्याचा अनुभव तिला येतो. कारण तिने मुखातनं शब्द काढावा आणि आईबापांनी तो झेलावा, त्या मुलीची इच्छा पूर्ण करावी. असे म्हणतात ज्ञानेश्वर माझे गुरु आहेत. त्यांच्या पायाजवळ बसावं आणि फक्त शब्द काढावा, गुरु तो शब्द पूर्ण करतो. मित्रांनो, इंटरप्रिटेशन, इलस्ट्रेशन, एक्सप्लेनेशन, एक्झाम्पल, डेफिनिशन हे पंचमहाभूत जर का ह्या काळ्या कोटातल्या वकिलाचा पंचप्राण असतील तर ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला ते ओतप्रोत सापडतात. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एकतरी ओवी अनुभवावी. मित्रांनो, कोणत्याही जाती धर्माचे असाल, एक साहित्याचा उत्तम नमुना म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा. तुमची इंटरप्रिटेटिव्ह स्किल नक्कीच तल्लख होईल, नक्कीच धारदार होईल, याच्यात दुमत नाही.
वेळ एक 5 मिनिटं आहे ना, एक छान उदाहरण सांगतो पालखीवाल्यांचं. आहे, वेळ तर आहे. मी आता एवढं 1500 किलोमीटर आलोय आणि 1500 किलोमीटर 3000 किलोमीटरच्या मनाने तरी वेळेचा न्याय मला द्यावा. पालखीवाल्यांचं एक छान उदाहरण तुम्हाला सांगतो. भारताच्या कॉन्स्टिट्यूशन राज्यघटनेच्या इतिहासामध्ये एकदाच असं घडलं की आमच्या चीफ जस्टिस कोर्टमध्ये 13 न्यायमूर्ती एक साथ बसले होते. ती म्हणजे केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरलाची केस. 13 न्यायमूर्ती भारताच्या इतिहासात बसले होते, अशी एकच ती केस आहे. आणि त्या 13 लोकांसमोर एकमेव वकील कैक आठवडे वकिली करत होते, ते म्हणजे नानी पालखीवाला. नानी पालखीवाला जेव्हा कोर्टासमोर आर्ग्युमेंट करत होते आणि त्यांच्या ह्या आर्ग्युमेंटमधनं जन्माला आलेलं जो काही समुद्र मंथनातनं जसं अमृत आलं, तसं ह्या आर्ग्युमेंटमधनं जन्माला आलं तो म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचा अमृत कलश. त्यांचा आर्ग्युमेंटनी जज एवढे प्रभावित झाले की 13चे 13 लोक म्हणले की आता पालखीवाला साहेब असेच वरती चालत या, पलीकडे एक खुर्ची टाकतो, आमच्यातले एक होऊन जा, डायरेक्टली आम्ही तुम्हाला सुप्रीम कोर्ट जज म्हणून एलिव्हेट करतो. पालखीवाला साहेब जर तेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती झाले असते तर भारताच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त काळ ते चीफ जस्टिस राहिले असते. तरी सुद्धा पालखीवालांनी ती ऑफर सन्मानपूर्वक नाकारली आणि म्हटले की मला न्यायमूर्ती म्हणून मला तो पदभार स्वीकारायचा नाही, वकील म्हणून काम करून द्या. असा एखादा अन्यायकारक कायदा, राज्यघटनेची गळचेपी करणारा एखादा पार्लमेंट पुन्हा आलं तर वकिलांची बाजू मांडणारा सक्षम नागरिकांची बाजू मांडणारा सक्षम वकील हवा, म्हणून वकील म्हणून काम करून द्या. पालखीवाला इंदिरा गांधींचे आधी वकील होते, पण इंदिरा गांधींचे राजकीय निर्णय त्यांना पसंत नव्हते, म्हणून ते इंदिरा गांधींच्या विरुद्ध जाऊन केशवराम भारतीमध्ये अपियर झाले होते. सत्तेच्या विरुद्ध जाऊन काम करणं हे सोपं नसतं, वकिलाकडे धाडस असलं पाहिजे, हे पालखीवाल्यांनी तेव्हा सांगून दिलं होतं. पालखीवाल्यांच्या बद्दलचं एक समांतर उदाहरण तुम्हाला सांगतो, ते म्हणजे तुलसीदासाचं. आपल्याकडे जसं इथं ज्ञानेश्वरांचे पुस्तकं मी वाचतो, दिल्लीला गेल्यावरती मी तुलसीदास, जे रामचरित मानस ज्यांनी लिहिलं ते म्हणजे तुलसीदास, हे अवधी भाषेमध्ये लिहिलेलं आहे. तोगडेसाहेब पुढच्या वेळी जेव्हा मी येईल एका वर्षभरात अवधी भाषा पण शिकेल. तर हे तुलसी रामायण जे तुलसीदासांनी लिहिलेलं आहे, अकबर बादशाह, खरी गोष्ट आहे, म्हणजे पालखीवाल्यांच्या समांतर गोष्ट मी तुम्हाला सांगतो, म्हणजे लक्षात येईल की आपले पालखीवाला किती मोठे होते. अकबर बादशाहच्या दरबारामध्ये नवरत्न असतात. बिरबल असतो, तानसेन असतो, मानसिंग असतो, असे बरेच त्याच्याकडे नवरत्न, गुणग्राहक राजा असतो. तर त्याला ते लक्षात येतं की अरे तुलसीदास नावाचा रामचरित मानस लिहिणारा असा फार ख्यातिमान एक माणूस आहे, त्याला आपण आमंत्रण दिलं पाहिजे, दरबारामध्ये मनसबदार केलं पाहिजे आणि आपण त्याला सुद्धा बोलवणं पाठवलं पाहिजे आणि त्याला आपल्यातलं एक समाविष्ट करून त्याचा सल्ला घेतला पाहिजे. मग तो बेहरम खानचा मुलगा रहीम त्याला 60,000ची मनसबदारी घेऊन तुलसीदासाकडे पाठवतात. की तो रहीम जातो, तुलसीदासांना सांगतो की अकबराने तुमच्यासाठी 60,000ची मनसबदारी, म्हणजे राजानंतर तुमचाच दर्जा सगळ्यात मोठा, असं त्या तुलसीदासाला तो आमंत्रण देतो की आमच्या दरबारातलं एक. तुलसीदास म्हणतो अरे ते दरबारात दरबारी व्हायचं असतं, नवरत्न म्हणजे काय, मी तर साधा माणूस म्हटले, रामाचं नाव घेणारा मी, फक्त रामचरित मानस लिहिणारा. तो म्हणला बघा, तो समजून सांगतोय तुलसीदासाला, बघा म्हणला आमच्याकडे बिरबल नावाचे एक नवरत्न आहेत. बादशहाने त्यांना एकदा, बिरबल म्हणजे सर निशाणी 5 आणि बेल ऍप्लिकेशन मधला वकील, पक्षकारांनी फी दिल्यावरती त्याला न्याय द्यायचा पक्षकाराला, असा तो बिरबल वकील. तर म्हणलं ते बादशाहनी एकदा बिरबलाला प्रश्न विचारला, म्हणले बताओ बिरबल, मेरे पूरे बदन पे, माझ्या पूर्ण अंगावरती केस आहेत पण तळ हातावरती काही केस नाहीत, असं का? अहो बादशाह म्हणला तुम्ही इतके मोठ्या मनाचे दानी आहात की दान करता करता हाताचे केस निघून गेले. मग बिरबल बादशाह म्हणला अच्छा, अरे मग मी देतो माझे केस, तुझ्या हातावरती पण केस नाहीत, बिरबलला म्हटला. तर बिरबल म्हटले असं आहे, म्हटलं मी, तुम्ही प्रश्न विचारता, मी तुम्हाला तुमच्या मनाला पसंत पडतील असे उत्तर देतो, तुम्ही प्रसन्न होता, मला इनाम देता, तुमचे देऊन आणि माझे इनाम घेऊन हातावरचे केस निघून गेले. अच्छा म्हणले फार ओव्हर स्मार्ट बनतोय, मी दिलं तू घेतलं इथपर्यंत ठीक आहे, बाकीच्या दरबारातल्या लोकांच्या हाताला केस का नाहीत ते सांग. तो म्हणला बादशाह असं आहे, तुम्ही देता मोठ्या मनाने, मी तितक्याच मोठ्या मनाने स्वीकार करतो, कायमच घेतो, आणि हे बघून म्हणलं बाकीच्यांची जळफळाट होते, ते आपले हात चोळत राहतात म्हणून त्यांच्या हाताला केस नाही. हा बिरबल म्हणजे पक्षकारांना अपेक्षित असणारा निशाणी 5 आणि बेल ऍप्लिकेशनचा वकील. तुलसीदास हसतो, म्हणतो माझ्या नजरेमध्ये तुलसीदास म्हणजे आपले नानी पालखीवाला, तुलसीदास म्हणतो की माझ्या नजरेमध्ये बिरबलची हुशारी ही स्वार्थ प्रेरित हुशारी आहे, इनाम मिळवण्यासाठीची हुशारी आहे. मग रहीम म्हणतो तुम्ही काय उत्तर दिलं असतं? तर तुलसीदासांनी फार छान उत्तर दिलं. तो दोहा 2 वाक्यांचा, चौपाई 4 वाक्यांची, तुलसीदासाची 4 वाक्यांची अवधी भाषेमधली चौपाई आहे.
तुम्ही असं गृहीत धरा की पालखीवाला तेव्हाच्या पंतप्रधानांना सांगतायत आणि तुलसीदास त्या बादशहाला सांगतोय. 3 वाक्य बादशाची स्तुती आणि 4थं वाक्य बादशाला चपराक हा तुलसीदास देतो. बुद्धी बडी चतुराई बडी सुख सुंदरता तनसो लपटी है. तुमचा राजा बुद्धिमान आहे, त्याच्याकडे सगळे सुख सुंदरतेचे साधन आहेत. धाम बडो धनधान्य बडो करतूत बडी जग में प्रकटी है. जे दिल्लीमध्ये सत्तेच्या जवळचे लोक असतात ना, त्यांची घरदारं 2-2 एकरामध्ये ल्युटन्स दिल्लीमध्ये बंगले असतात, जे त्यांच्या मनाप्रमाणे काम करतात. धाम बडो धनधान्य बडो करतूत बडी जग में प्रकटी है. राज्यसभा सन्मान बडो इनो इंद्रो से कछु नाही घटी है. तुमच्या राज्यातला राज्यसभेतला हा सन्मान इंद्र दरबारा इतका मोठा आहे. जे तुमच्या मनाप्रमाणे वागतात त्यांना तुम्ही गव्हर्नर करता, राज्यसभेवरती घेता, कुठं कमिशन्सवरती घेता, असं पालखीवाला सांगतात. 4थं वाक्य पालखीवालाचं फार किंवा ह्या तुलसीदासाचं फार मार्मिक आहे. तो म्हणतो परत तुलसी एक राम के नाम बिना जैसे सुंदर नारी की नाक कटी है. एखाद्या सुंदर स्त्रीच्या सौंदर्यावरती, वैचारिक सौंदर्यावरती ग्रहण लागावं, तसं हा तुलसीदास जर तुमच्या दरबारामध्ये आला, तुमचा राजाचं मीठ खायला लागला, तर मग मात्र मला तुमच्या राजाची गुणगान, त्याची जी हजेरी करावी लागेल आणि लोकहिताकडे दुर्लक्ष करावं लागेल. ते ह्या पालखीवाल्याला मान्य नाही. तुरुंगात जावं लागलं तरी चालेल, एखादं पद नाही मिळालं तरी चालेल, पण राज्यघटनेची, लोकांच्या मूलभूत अधिकारांची आणि बेसिक स्ट्रक्चरची वकिली हा पालखीवाला शेवटपर्यंत करेल. हे पालखीवाल्याने तेव्हा आपल्या कृतीमधनं करून दाखवलं होतं. आपण कुणाचे वारसदार आहोत, मला तुम्हाला हे सांगायचं होतं. मित्रांनो, सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. थोबडे साहेब पण माझ्याकडे बघतायत सारखे, तर मी तुम्हाला एक 3-4 मिनिटात माझं संपवतो. मला कर्णिक साहेब, जोशी साहेब, मला तुमची जी ज्युडिशियल अकॅडमी उत्तनला आहे ना, जिथं न्यायाधीशांचे ट्रेनिंग कोर्सेस होतात, तिथं सुद्धा मला लेक्चरसाठी 2-3 वेळा बोलवलं होतं. आणि असेच समोर जे हू घातलेले न्यायाधीश आहेत, आमच्या वडिलांचे पण लॉ क्लासेस आहेत, तिथं पण न्यायाधीशांचे कोर्सेस चालतात. पण या उत्तनच्या अकॅडमीमध्ये जेव्हा ते हू घातलेले न्यायाधीश होते, त्यांच्यासमोर मी ही एक कविता की जजमध्ये काय काय, कारण आपला विषय डेव्हलपमेंट ऑफ यंग बार, आतापर्यंत बारसाठी बोललो, आता बेंचकडे काय गुण असायला हवेत यांच्यासाठी नाही, पण तरुण ज्यांना इच्छुक आहेत न्यायाधीश, त्यांच्यामध्ये काय गुण असले पाहिजेत हे त्या कवितेमधनं मित्रांनो मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे असं म्हटलं जातं की ऑफ द 3 विंग्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ज्युडिशरी इज द विकेस्ट, नायदर विथ द स्वॉर्ड नॉर विथ द पर्स, मिअर जजमेंट. राज्यघटनेच्या 3 मुलांपैकी सगळ्यात कमकुवत मूल म्हणजे ज्युडिशरी आहे. ह्याच्याकडे तलवार म्हणजे होम मिनिस्ट्री किंवा पोलीस फोर्स पण नाही, मिलिटरी पण नाही, आणि ह्याच्याकडे पर्स म्हणजे बजेट सँक्शनिंग पॉवर पण नाही. तर काय आहे, तर फक्त जजमेंट किंवा शब्दाचे धनी हे आपले ज्युडिशरीमधले न्यायाधीश आहेत. म्हणून हे सगळ्यात कमकुवत मूल आहे असं म्हटलं जातं. पण हे कमकुवत असणारं मूल सुद्धा नीतिमत्तेच्या आणि स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीच्या आणि चारित्र्याच्या जोरावरती ह्या 2 बाकीच्या मुलांवरती सर्रस होतं. ती ही कविता. म्हणजे न्यायाधीशांच्याकडे काय गुण असले पाहिजेत, तर ह्याच तुलसीदासांचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. रामायणामध्ये रामाचं आणि रावणाचं युद्ध चालू असतं. रावण हा दश आनंद 10 तोंडाचा असतो, मोठ्या रथावरती आलेला असतो, महारथी असतो, मोठं चिलखत घातलेलं असतं, त्याच्याकडे हातामध्ये मोठं धनुष्य असतं. राम आपला संन्यासाचे पेहराव केलेल्या, अंगावरती चिलखत नसतं, त्याच्या पायातले पदत्राणं सुद्धा भरताने अयोध्यामध्ये काढून ठेवलेले असतात. हे दृश्य बघून त्या बिभीषणाच्या मनामध्ये भीती येते की इतक्या मोठ्या रावणाला, अरे रामा तू मारशील कसा, न्यायाधीश या सत्तेतल्या लोकांचं हरण कसं करतील असं बिभीषण विचारतो. तर ते तुलसीदासाचे वाक्य असे रामचरित मानसमधले की रावण रथी विरथ रघुवीरा देख बिभीषण भय विभोरा. त्याच्या मनात भीती तयार झाली बिभीषणाच्या. ना आथ ना रथ ना पदत्राणा कहुवित जीत बलवाना. तुझ्याकडे आथ रथ पदत्राण काही नाही, कसा जिंकशील रघुनाथा, असं तो बिभीषण रामाला विचारतो. रामाने दिलेलं उत्तर, प्रत्येक शब्द म्हणजे न्यायाधीशाकडे असणारे गुण. राम म्हणतो, अरे माझ्याकडे सुद्धा नैतिकतेचा रथ आहे, तुला फक्त दिसत नाही, तू नीट बघ. माझ्या रथाचं वर्णन मग राम त्या स्वतःच्या रथाचं वर्णन करतो. राम म्हणतो, सौरज धीरज 2 रथ चाका. सौरज धीरज रथाचे 2 चाक, सौरज धीरज 2 रथ चाका, बल विवेक ध्वज पताका, सत्यशील परहित घोडे, क्षमा दया रथ जोडे, धर्म सारथी तो विजय हात जोडे.
म्हणजे हे जे रामाने वर्णन केलेलं त्याच्या रथाची संपदा आहे, त्या रथावरती नैतिकतेच्या, सत्याच्या, शीलाच्या आणि सत्सद विवेक बुद्धीच्या रथावरती जेव्हा आपले हे न्यायमूर्ती न्यायाधीश स्वार होतात, सत्तेतला कितीही मोठा अहंकारी रावण 10 तोंडाने आला तरी नैतिकतेच्या आणि चारित्र्याच्या जोरावरती हे न्यायमूर्ती त्याचं दहन करतात. लक्षात ठेवा. वकिलांची असली पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे ज्ञानेश्वर. का ते पण सांगतो की अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मना आले ओ माये, पुरेपूर आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ओ माये, ऐसा ज्ञान सागरू बाप रखुमा देवीवरू, विठ्ठल निर्धारू म्या देखील ओ माये. ह्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर ज्या विठ्ठलाचं वर्णन करतात तो पंढरपूरला पलीकडे असणारा, कटेवर हात आणि विटेवरती असणारा दगड मातीचा विठ्ठल नव्हे, तर प्रत्येकाच्या मनातनं अज्ञानाचा नाश करणारा, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत लावणारा, प्रत्येकाच्या हृदय हे चैतन्याने दैदिप्यमान करणारा, जाती भेदा पलीकडे जाऊन ज्ञानाचा आस्वाद देणारा विठ्ठल, त्याची वकिली ज्ञानेश्वर करतायत. म्हणजे ज्ञानाची बाजू मांडणारा 16 वर्षाचा मुलगा हा सुद्धा ज्ञानाची वकिलीच करत होता. तुम्ही वकिलांनी हे लक्षात ठेवायला हवं. दुसरं दैवत, वकिलाचं दुसरं दैवत हे कोण असलं पाहिजे, तर मी बराच विचार केल्यानंतर असं ठरवलं की वकिलाचं दुसरं तितकंच महत्त्वाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जर का अन्यायाचं परिपत्य करणे, लयाला गेलेल्या समाजाचा स्वाभिमानाचं पुन्हा उत्थापन करून त्याला न्याय मिळवून देणे, समाजाची हरवलेली गमावलेली अस्मिता पुन्हा मिळवून देणे, वकिलाची जर का ही परिभाषा असेल तर ह्या परिभाषेच्या चौकटीमध्ये तंतोतंत बसणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म कुठं राहिला काही, महाराज तुम्हा कारणे. त्यांच्याबद्दल असं म्हणतात, निश्चयाचा महामेरू. 4 गुण समर्थ रामदास सांगतात की जे आपल्याकडे असले पाहिजे. निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन जे वकिलीमध्ये सुद्धा आपल्याला उपयुक्त पडू शकतं. ज्या कामासाठी काळा कोट घालून दिल्लीच्या दरबारामध्ये शब्दांच्या द्वारे आम्हाला न्याय मिळवून द्यावा लागतो, 300-350 वर्षापूर्वी एक दिल्लीचा असाच अन्यायकारक राजा, त्याच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उगारली होती, जीवाचा जोहार केला होता. म्हणजेच न्याय देण्यासाठी आपल्याच मातीतला एक राजा जीव त्याचा पणाला लावू शकतो. वकिलांनी मित्रांनो हे लक्षात ठेवायला हवं की धाडस आणि समयसूचकता, शिवाजी महाराजांचे हे 2 गुण वकिलांना कायमच मार्गदर्शक ठरतील. तिसरं वकिलांचं दैवत माझ्या मते, भाषण संपवतो 2 मिनिटात, तिसरं दैवत वकिलांचं कोणतं असलं पाहिजे तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. समाजाने आंबेडकरांना, डॉक्टर बाबासाहेबांना कायमच त्यांची हेटाळणी केली, अवहेलना केली, असमानतेने वागणूक दिली. ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यात फार साम्य आहे. ज्ञानेश्वरांना सुद्धा समाजाने कायम विष दिलं, ज्ञानेश्वरांनी समाजाला अमृत अनुभव दिला. आंबेडकरांना सुद्धा समाजाने असमानता दिली, अवहेलना केली आणि ह्याच महामानवाने शेवटी समाजाला राज्यघटनेसारखा एक पवित्र ग्रंथ दिला. मित्रांनो, आज आपण या हॉलमध्ये जे बसलेलो आहोत त्याच्या मागे एकच एक जर कोण कारण असेल तर ते म्हणजे भारताची राज्यघटना आणि ते राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अधिक मित्रांनो काही बोलण्यासारखं हे व्यासपीठ नाही. वकिलाने न्याय द्यायचा असतो, मी शब्दाने तुमच्यावरती अन्याय करू नये असं मला वाटतं. पण मित्रांनो, मला एवढंच असं वाटतं की मी आज जे काही बोललो आणि तुम्हाला हे जे 3 दैवतं सांगितली, वकिलाने प्रोफेशनल एथिक्सप्रमाणे निकालाची हमी द्यायची नसते. पण मी 15 वर्षाच्या वकिलीच्या जोरावरती आणि एक 20-25 वर्षात जे काही वाचन झाले याच्यावरती मी तुम्हाला सत्सत विवेक बुद्धीची साक्ष देऊन एक हमी देतो. हे 3 दैवत याचं स्तवन मनापासून करा. मित्रांनो, वकिली सोडा, आयुष्यात तुम्हाला कमी पडणार नाही. आमच्याकडे असं असतं की सुप्रीम कोर्टात आम्ही जेव्हा हायकोर्टाची ऑर्डर चॅलेंज करतो, सुप्रीम कोर्टात आम्ही हायकोर्टची ऑर्डर चॅलेंज करतो, तर पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाचे वकील पाहतात की सिंगल जजची ऑर्डर आहे का डिव्हिजन बेंचची आहे. सिंगल बेंचची असेल तर आमचं काम तुलनेने सोपं. तसं न्यायमूर्तींची ऑर्डर चॅलेंज करणं अवघडच असतं,
पण सिंगल जजचे असेल तर दगडापेक्षा वीट मऊ आमचं काम थोडं सोयीस्कर होतं. पण डिव्हिजन बेंचची असेल तर आमच्यासारख्यांना सुद्धा घाम फुटतो, मनावरती प्रेशर असतं. आज इथं 2 सोडा 3 न्यायमूर्ती बसलेत. तुम्हाला जाणवत नसलं तरी वक्त्यावरती प्रेशर आहे. ह्या प्रेशरच्या कारणास्तव जर अधिक उना शब्द माझ्या मुखातनं न्यायमूर्ती बाहेर पडला असेल तर मोठ्या मनाने आपण तो नजरअंदाज करावा, एवढंच मी आपल्याला सांगतो. मित्रांनो, अजून फार काही बोलावं असं नाही, पण आज योगायोगाने माझे गुरु माझ्यासमोर बसलेले आहेत. ज्ञानेश्वरांना जेव्हा विचारलं होतं की तुम्ही ही ज्ञानेश्वरी कशी लिहिली, तर ज्ञानेश्वर फार छान उत्तर देतात की ही मी लिहिलेली नाही. ज्ञानेश्वर सांगतात की ही माझ्या गुरुनी माझ्याकडनं लिहून घेतलेली आहे. त्यांनी दिलेलं उदाहरण फार छान आहे, ते सांगतो आणि माझं आजचं खरोखर संपवतो भाषण. ज्ञानेश्वर सांगतात की जसं ते बोलणारं भावलं असतं ना, बोलकं भावलं, ते तोंड हलवतं आणि तुम्हा सगळ्यांना असं वाटतं की ते भावलंच बोलतंय. ते भावलं बोलत नसतं, तो मालक घशातनं आवाज काढत असतो. तर ज्ञानेश्वर सांगतात की साये खेडियाचे बाहुले, चालवी सूत्राचे ते मी चाले, तैसे माते बोलवी गुरु तो माझा. अरे बोलणारा मी नाहीच म्हणतात, मी गुरुच्या हातातलं एक बाहुलं आहे. माझे गुरु माझ्या समोर बसलेत आणि तुमच्या समोर जो बोलणारा अरविंद आव्हाड आहे हा त्या गुरुच्या हाताचं बाहुलं आहे. इतकं जरी कळालं तरी जाताना माझ्या डोक्यावरती अहंकाराचं ओझं राहणार नाही. एवढंच सांगून मी आजचं माझं भाषण संपवतो. मित्रांनो, आज मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, थोबडे साहेबांचा मी आभारी आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी आलेले सर्व न्यायमूर्ती, जमलेले सर्व वकील वर्ग यांनी शांतपणे माझे हे 2 शब्द तोडके मोडके असतील ऐकले, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.